सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची यावरनं खलबतं सुरू आहेत आणि अशामध्येच आता माजी खासदार नवनीत राणांना राष्ट्रवादीनं पक्षात प्रवेश करायची अट घातलेली आहे। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात ही अट घातली आहे अशी माहिती आहे। तर रवी राणांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची राष्ट्रवादीनं राणांना ऑफर दिली अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे राणा राष्ट्रवादीमध्ये जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत संजय शेंडे जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय की आता रवी राणांना ऑफर आलेली आहे। रवी राणांचा याबद्दल कल काय दिसून येतोय, काय सांगता येतंय? निश्चितच सध्या सुनेत्रा पवार यांची जी राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे ती जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघेही नवनीत राणांना ती जागा मिळावी यासाठी मुंबईमध्ये आहात आणि त्यांनी काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुद्धा घेतलेल्या आहे। या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याकडून सुतोवाच यायचा आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून नवनीत राणा यांना जी राज्यसभेची जागा आहे ती देण्यासंदर्भात त्यांनी मान्य केलं। मात्र एक अट घातलेली आहे की नवनीत राणा यांनी मात्र पक्षात प्रवेश करा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, तरच ती त्यांना राज्यसभेची जागा मिळेल असं जे आहे संकेत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहे। त्यामुळं आणि सोबतच जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर नवनीत राणा सहभागी झाल्या तर त्यांना राज्यसभेची जागा मिळेल आणि त्यांची पत्नी रवी राणा जे आहे त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान मिळेल अशी जी सूत्रांची माहिती आहे ती मिळालेली आहे। मात्र रवी राणा यांच्याशी बोललो असता त्यांनी आपल्याला ऑफर जरी आलेली असली तरी मात्र आपण भाजपसोबतच राहणार आहोत, भाजप शेवटपर्यंत ही जागा जी आहे राज्यसभेची ही आपल्या कोट्यात कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत।